हाय गाईज, मी विकी गणेश सांगते. पुन्हा एकदा स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या जर्नीचा हा सेकंड पार्ट आहे आणि आपण आता वेरावलीवरनं आपण ट्रेन पकडली आहे आता द्वारकेला जायला. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण सोमनाथला गेलेलो, तिकडचे मंदिर एक्सप्लोअर केले आणि हा पार्ट 2 आहे. इकडनं आपण चालले द्वारकाला. तर आत्ताची आपली ट्रेन आहे ती आहे 11:30 वाजताची ट्रेन आहे. सकाळी 7 वाजता सोडणार आहे. आता नाईटला तर मस्त झोपून जाणार आहे, काही इश्यू नाही. सकाळी जाणार, मस्त फ्रेश होणार आणि तिकडचं द्वारकेचं पूर्ण एक्सप्लोअर करणार. सेम तसंच आहे. लास्ट ट्रिपमध्ये जो खर्च झालेला ते तुम्हाला दाखवलं, तसंच या ट्रिपमध्ये पण दाखवणार आहे. किती खर्च येतो, कसं येतो, काय येतो आणि एंडिंगला दोन्ही कंबाईन करून सांगणार टोटल खर्च किती झाला आमचा. 2 ज्योतिर्लिंग आणि 1 धाम याचा टोटल खर्च किती झाला ते सगळं दाखवणार आहे. याचे 250 पर पर्सन चार्जेस आहेत स्लीपरने जायला. हाय गाईज, गुड मॉर्निंग. 8:30 वाजलेत आणि आता आम्ही द्वारकाला पोचलो. ॲक्च्युली 7चा टायमिंग होता. ट्रेन 1.5 तास लेट आहे. मग आता पटकन घाई करायला लागेल. इकडनं जातो हॉटेलला, फ्रेश वगैरे होतो आणि मग जातो मंदिरात. तर हॉटेल जवळपासच आहे असं म्हणते सारिका. तर बघतो कुठे हॉटेल आहे, तुम्हाला सगळं दाखवतो कसं काय तिकडे ते. तर गाईज त्या स्टेशनच्या बाहेर आलो आहे आणि इकडनं 20 रुपये घेतात. तर स्टेशन बाजूलाच आहे. स्टेशनला जायला आपल्याला 20 रुपये घेतात. ओके गाईज, हे आमचं हॉटेल आहे. तर आता आल्यावर तुम्हाला दाखवतो कसं काय ते. चाललो आहे सध्या, आता चाललो आहे दर्शनाला. आलो आणि भरपूर लेट झालेला आम्हाला, त्याच्यामुळे रूमचं काही शूट नाही केलं. तर रूमचं इकडनं आल्यावरती तुम्हाला संध्याकाळी येऊ आम्ही डायरेक्ट रूमवरती, तेव्हा तुम्हाला दाखवतो रूम कसं आहे. आणि रूमचे चार्जेस फक्त म्हणजे 2300 रुपये आहेत. 5 जण 6 जण वगैरे राहू शकतात. 10 वाजता चेकिंगचा टाईम आहे. आम्ही आलेलो तर आम्ही जरा लवकर आलो ना, तर रूम 3 वगैरे नव्हतं, तर अल्टरनेटिव्ह रूम त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केला आहे आणि आम्ही तिकडे फ्रेश वगैरे झालो. त्याच्यानंतर आमचा 10 वाजता रूम आम्हाला त्यांनी दिलेला आहे. तर येत असाल तर रूम तुम्हाला इकडे 10 वाजताच भेटेल. लवकर येऊन पण नाही भेटणार. तर बघा जातं. आणि आमच्या रूमपासून 500 मीटरच्या आसपास वरतीच म्हणजे मंदिर आहे. तर आम्ही आता चालत चाललो तिकडे. तर दाखवतो कसं काय तुम्हाला तिकडे गेल्यावर. ओके, बाय बाय. आज ध्वज बघा, हे सोडताना मी बघितलं मस्त माणूस वरती चढलेला तिकडे आणि त्याने मस्त ते सोडलं. एकदम भारी वाटतं. सगळे राधे राधे बोलत होते. एक नंबर वाटत होतं. इकडे आतमध्ये फोन अलाउड नाही ना, त्याच्यामुळे काही दाखवता नाही आलं तुम्हाला. मी होतो आतमध्ये. एक नंबर वाटत होते. बघा मस्त फडकते ध्वज आणि वातावरण पण एक नंबर वाटतं तिकडे. आता दर्शन एक नंबर झालेलं आहे. तिकडे मोबाईल वगैरे नव्हता आतमध्ये अलाउड. कालच्यासारखंच ते मोबाईल बाहेर काढायला सांगतात. तिकडे लॉकर वगैरे तिकडे ठेवू शकता तुम्ही मोबाईल. आता चाललं गोमती घाटला, तर ते पण दाखवतो. आणि इकडे माझ्यासमोर एक सुदामा सेतू म्हणून पण आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतो. गाई जे सुदामा सेतू आहे ते सध्या मेंटेनन्समुळे बंद आहे, त्याच्यामुळे ते काय आतमध्ये नाही जाऊ शकत. पण बाहेरून दाखवतो तुम्हाला कसं आहे ते. चालू असेल तेव्हा हे बघा असं लिहिलं आहे. हा बघा गाई सुदामा सेतू. इकडनं मस्त जाऊन आजूबाजूने सगळं पाणी दिसतं. बघायला मजा आली असती, पण आता बंद आहे तर काय नाही करू शकत आपण. तरी एकदा गोमती घाटला चाललो, तिकडनं दाखवतो तुम्हाला पाणी. इकडे आलेलो श्री गोमती माताजी ते मंदिरात, पण सध्या बंद आहे. 1 वाजून गेला ना, तर त्याच्या जस्ट बाजूला हे गोमती घाट आहे. तिकडे जाऊयात आपण. हे बघा गाईस, तिथे आपण बघितलेलं गोमती घाट, त्याच्या जस्ट बाजूला हे कुंड आहे, हरिकुंड. आणि त्याच्या जस्ट बाजूला हे बघा सुदामा सेतू. मस्त वाटलं असतं तिकडे जाऊन फोटोज वगैरे काढायला किंवा इकडं आजूबाजूचं बघायला. पण सध्या आता बंद आहे, त्याच्यामुळे आपण काय नाही करू शकत. मेंटेनन्ससाठी बंद ठेवलं असं लिहिलं त्यांनी. हे बघा भारी वाटतंय. तर काय तिकडे मस्त फोटोज काढले. चांगलं आहे, सेफ आहे एकदम आणि फोटोज पण चांगले होते. तर आता हे शूज आधी ना हे झालेत, शूज ओले झालेत. ते आधी जातो रूमवरती, शूज चेंज करतो आणि त्याच्यानंतर त्या रिक्षावाल्याला फोन करणार आहे आणि खाणार पण आहे आम्ही आता. मग रिक्षावाल्याला फोन करणार आहे आणि ते बाकीचे 3-4 अजून आहेत, तिकडे आम्हाला जायचं आहे. कुठे जाणार आहे ते तुम्हाला सांगतो. आणि 1,500 रुपये त्याने सांगितले आहेत त्याचे, पण काय काय ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि अजून काय जेवणाचा वगैरे कसा काय खर्च ते तुम्हाला सांगतो मी थोड्या वेळात. हे माधव लॉट व्ह्यूज रेस्टॉरंट आहे, इकडे आलो आता खायला. बघतो कशी काय टेस्ट आहे आणि तुम्हाला सांगतो. रेट वगैरे कशा काय ते पण सांगतो तुम्हाला. तर काय हा मेन्यू कार्ड आहे, हे बघा. नॉर्मलच वाटते, एवढा काय विषय नाही आहे. आपल्याकडे जे रेट असतात तेच रेट आहे तिकडे. जे पनीर टिक्का मसाला मागवला आहे, हे व्हेज अंडी मागवले आहे आणि ही रोट्या 10 रुपयाला एक आहे. ही 180ला आहे
ही 190 आहे पैसा नाही खाना मेरे को. आणि हे कांदा लिंबू वगैरे. ही व्हेज बिर्याणी आहे आपल्यासारखी तर नाही ते. ठीक आहे खाऊन बघतो कशी. काय जेवण झालं इकडं 660 रुपीज बिल झालं आमच्या इकडे आणि टेस्ट ओके एवढा काय खास नाही पण ठीक आहे चालतं. बाहेर आपण आलो आपल्या मनासारखं एकदम भेटेल असं नाही पण जो आम्ही लास्ट जो खाल्ला ना हॉटेल दामोदर साईडला जो आमच्या मागच्या ट्रिपचा खाल्ला तो मागच्या दिवसाचा त्याची टेस्ट एक नंबर होती एकच नंबर होती. गाईज हा आमचा रूम आहे. 2 मस्त मोठे बेड आहेत आणि हे टी व्ही वगैरे बघू शकता. हे पसारा घातला ते इग्नोर करा. आणि याचे 2300 रुपये घेतलेत. ए सी वगैरे आहे 2300मध्ये ए सी वगैरे दिली आहे. तर गाईज आता निघालो आहे आम्ही रूमवरती जाऊन मस्त फ्रेश झालो आणि आता आम्ही चौघेजणं बघू शकता आणि ती काका आले आम्हाला घ्यायला. हे बघा पहिला किधर जाने का आप लोग? नागेश्वर ज्योतिर्लिंग ना. कितना लंबा है ऐसे? 17 किलोमीटर. हे 17 किलोमीटर आहे नागेश्वरला पहिलं जायचं आपल्याला. अभी चालू रहेगा ना? बंद कभी होता है फिर? 9 बजे बंद होतं आहे. रात्री 9 वाजता बंद आहे. आता इकडचे मंदिर तर बंद झाले 4-5 वाजता खोलतील ते. आणि आपण आता नागेश्वरला झालो ते आहे ओपन. मग जाऊन तिकडे दर्शन घेऊया. तर गाईज फायनल आता आलेलो आहे नागेश्वर महादेव यांच्या मंदिरात. 17 ते 18 किलोमीटर आहे तिकडनं. जवळजवळ 20-25 मिनटं लागले आम्हाला. आणि आता इकडे मस्त आहे शंकराची मूर्ती एक नंबर आहे. तुम्हाला दाखवतो मी. मूर्ती बघा केवढी मस्त मोठी बनवली आहे. त्याच्यात जस्ट बाजूला हे मंदिर आहे. तर आधी दर्शन घेऊया इकडे आणि मग इकडे पण जाऊया पाया पडायला. हा एंट्रन्स आहे. आता इकडनं आपण चाललो आहे आतमध्ये. आणि हे मंदिर बघू शकता. मंदिराचा कळस पण बघू शकता. त्याच्यावरती ध्वज पण हे बघू शकता. आणि थोडी गर्दी पण आहे. लाईन पण मोठी आहे. हे बघा अजून आतमध्ये पण असणार आहे. तर मस्त लाईनमध्ये उभे राहूया. हे बघा तिकडे पण चालू आहे अजून. लाईनमध्ये आधी उभे राहतो आणि मग जातो दर्शनासाठी. तर काहीच लाईनमध्ये तर चाललेलो आहे. मोबाईलचं असं काही सीन वाटत नाही आहे की मोबाईल बाहेर वगैरे ठेवा म्हणून. सोबत घेऊन जाऊ शकता. लेडीजची लाईन वेगळी आहे जेंट्सची लाईन वेगळी आहे. तर जाऊ दर्शन घेऊया मस्त. इकडे थोडेफार शूट करत आहेत ते लोक. आपल्याला पण भेटलं तर बरं होईल. बघूया. काही मंदिराच्या आतमध्ये पण हे लावलं बघा. इकडे भरपूर साऱ्या वस्तू भेटल्या आणि तिकडे दाखवायला नाही भेटलं मला. तर इकडनं पण तुम्ही दर्शन घेऊ शकता. मला मस्त क्लिअर दिसतं. इकडे नाही भेटलं तर इकडनं दर्शन घ्या तुम्ही. ट्राय करतो इकडनं दाखवायला आणि इकडनं पण दर्शन घेऊ. मला इकडनं दाखवायला ट्राय करतो. दर्शन घ्या इकडनं. पार्वती मातांचंही दर्शन इकडे घ्या. इकडे मस्त मी दर्शन घेतलं आणि हे प्रसाद देतात. मस्त वाटतं ते पण एकदम गोड गोड काहीतरी प्रसाद आहे. छान आहे. आणि दर्शन घेऊन इकडे सगळे बसलेले आहेत. मी पण जरा बसतो. हे बघा इकडे इंटिरियर बघा मस्त. आणि मी पण आता बसतो दर्शन घेऊन मस्त. लाईन बघा एवढी मोठी अजून. लेडीजसाठी भरपूर वेळ लागतो दर्शनाला. जेंट्सचं लवकर दर्शन झालं. एकदा परत दर्शन घ्या इकडे. तर काही दर्शन घेतलेले आहे आणि इकडे जरा मस्त वाटतं. शांत आहे. शांत म्हणजे तसं शांत नाही आहे तर मनाला शांती भेटते ते बसून. आवाज तर आहे भक्त येतात हर हर महादेव बोलत आहेत. बाकी तिकडे शॉपिंग चालू आहेत बराचसा आवाज चालू आहे. पण आपल्या मनाला अजून शांतता भेटते इकडे बसल्यावर. खूप प्रसन्न वाटतं. थकवा वगैरे असेल सगळा निघून जातं. शांत 2 मिनटं बसलो ना जाम भारी वाटते इकडे. थोडा वेळ बसतो इकडे आणि मग आपल्या बाहेरचं शंकराची मूर्ती आहे त्याचं शूट करूया. ते तुम्हाला दाखवतो आराम. ठीक आहे काय राईस शंकराची मूर्ती बघा एवढी भारी वाटते. आता जवळून आले तर छान भारी वाटते. खाली इकडे फोटो काढतायत आणि ही मूर्ती बघू शकता तुम्ही इकडे. मस्त वाटते एकदम. निघतो आता इकडनं. दर्शन झालं एक नंबर. पाण्याची बॉटल 20 रुपयालाच आहे आणि 20 रुपयाचा कोल्ड्रिंक 25 रुपयाला आहे. 25 ते 30 रुपयाला आहे. बाकी सगळं व्यवस्थित आहे. बाकी काही इकडे नाही आहे तुम्हाला म्हणजे सांगणार का की हॉटेल वगैरे किंवा काय. नॉर्मल चहा आणि वडापाव वगैरे तेवढंच दिसतं मला इकडे. आता इकडनं कुठे जायचं ते बघूया. दर्शन घेऊन मस्त झालं एकदम. 10 ते 15 मिनटं दर्शन झालं
लेडीजसाठी थोडा वेळ लागला, त्यांना अर्धा तास लागला असेल. माझं 10-15 मिनटं झालं आहे, कारण जेंट्ससाठी आणि लेडीजसाठी लाईन वेगळी आहे. तर माझ्यासाठी लाईन नव्हती एवढी. तर आता निघतो, पुढचा पॉईंट विचारतो त्यांना कुठे नेतं. तर निघालो इकडनं आणि आता इकडनं चाललो गोपी तलावला. 5 किलोमीटरच्या आसपास डिस्टन्स आहे. जाऊया. तर गाईज आलो आहे आता गोपी तलावाच्या इथे. इकडे पण स्टोरी आहे चांगली, तर मी तुम्हाला सांगतो ती. आधी बघतो मी कसं आहे ते आणि मग तुम्हाला सांगतो स्टोरी काय आहे ते. लक्ष्मीनारायण मंदिर, गोलकधाम, आणि त्याच्या आतमध्ये हे एवढं लिहिलं आहे. गाईस आता इकडनं पण दर्शन झालेलं आहे आपलं मस्त. आणि इकडनं आता आपण जाणार आहोत बेट द्वारकाला, जे ऑलमोस्ट 20 किलोमीटरच्या आसपास आहे. थोडा वेळ लागेल इकडनं जायला. आणि हे गायला घाबरतात, इकडे गाय आली माझ्या पुढे चालतात. गाय समोरून आली की पळतात. तर गाईस आलो आहे तिकडनं इकडे, आणि इकडे आता द्वारकाधीश मंदिर आहे. जुनावाला जे द्वारकाधीश मंदिर आहे ते इकडे आहे. पण एक सीन असं आहे की इकडे पण मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे. तर तुम्हाला दाखवलेली कसं काय समजत नाही. बघूया आतमध्ये तिकडे जाऊन बीच वगैरे ते तुम्हाला दाखवतो. जेवढं काय दाखवायला भेटेल ते दाखवतो. आणि तिकडून इकडे यायला अर्धा तासाचा टाईम लागला मला. तिकडे पुढे मंदिर आहे समोर, आणि इकडे आता मोबाईल जमा करायला लागेल. दर्शन करून परत आलो आहे बाहेर. आतमध्ये आम्ही तिथं फोन ठेवलेले आहे, त्याच्यापेक्षा अजून थोडं आतमध्ये तुम्ही जाऊ शकता. हा मेन द्वार आहे, इकडनं पण तुम्ही अजून आतमध्ये जाऊ शकता फोन घेऊन. चला आपण जाऊया. इकडे पण चपला काढल्यात लोकांनी, आम्ही तिकडेच काढल्या होत्या. मोबाईल ठेवले त्याच्या जस्ट पुढे होतं तिकडे. गाई तिथं मंदिराचा झेंडा आहे तिकडे मागे बघा, एवढा लांब आहे. ही बघा सोन्याची द्वारका, श्री सोने की द्वारका पावनधाम. हे बघा आतमध्ये जाऊन बघूया काय अजून. गाईज आतमध्ये आलो, हे म्युझियम टाईप आहे आणि इकडे 40 रुपीज पर पर्सन आहे. आणि आतमध्ये आल्यावर आपल्याला हे बघा एवढे सगळ्यांचं दर्शन भेटणार आहे. जाऊन बघूया आतमध्ये, फोनमध्ये शूट करून देतात का. सगळं म्हणजे असं सोन्याचं टाईप असं बनवलं आहे. गाईज 40 रुपीमध्ये ना पूर्ण म्हणजे प्रॉपर वसूल आहे. दर्शन घ्यायला ना इकडे बेट द्वारकाला तेव्हा नक्की या. इकडे त्याच्या बाजूलाच आहे सोने की द्वारका म्हणून. तर तिकडे या नक्की. 40 रुपीज घेतात. आणि 40 रुपीजमध्ये एवढं सगळं आहे. ग्राउंड फ्लोअरला पण आहे, तुम्हाला आता मी दाखवलं आहे. फर्स्ट फ्लोअरला आता आम्ही आहोत. एकदम हे करत राहिलं असं भरपूर आहे, म्हणजे एकदम भरपूरच आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल, तुम्ही या एकदा इकडे. आणि 40 रुपीजमध्ये तुम्ही म्हणजे असं पूर्ण असं लहानपणी आपण ज्या गोष्टी ऐकल्यात किंवा आपल्या गीतामध्ये वगैरे कशामध्ये पण कथांमध्ये वगैरे जे ऐकलं ना, ते सगळं तुम्हाला इकडे त्यांचं हे दिसेल. श्रीकृष्णाच्या रिलेटेड जे आहे ना ते सगळं तुम्हाला इकडे अनुभवायला भेटेल. आणि पूर्ण आठवणी त्या ताज्या होतात तिकडे आल्यावर. मस्त वाटलं एकदम. त्या फोनची बॅटरी पण आहे, त्याच्यामुळे जास्त सगळं शूट नाही केलं मी. आणि इकडनं आता जातो बडकेश्वर महादेवच्या इथे. बडकेश्वरला नाही गेलं अजून, रुक्मिणी मंदिर बाकी होतं ते मी विसरलेलो. तर आता आलो रुक्मिणी मंदिरला. हे माझ्या मागे मंदिर आहे, बघू शकता.
बॅटरी पण फोनची 2-3% बाकी आहे. काहीच किती चालेल काय माहीत नाही. तर पटकन जाऊन इकडनं दर्शन घेतो. अशी खूप चांगले होते. आम्ही जस्ट आलो आणि आमचे दर्शन झाल्याच्या नंतर त्यांनी दर्शन बंद केलं, म्हणजे मंदिर बंद केलं. तर कसा तरी काही होईना, पण दर्शन मस्त झालं. खूप छान वाटलं. रुक्मिणीची मूर्ती आतमध्ये. आणि आता टाईम पण झालं बंद व्हायचा. आणि इकडून आम्हाला जायचं आहे बडकेश्वर महादेव मंदिरात. ते पण करून घेतो एक. आणि आता पटकन जातो. भरपूर लेट झालं आहे. रिक्षावाला पण भरपूर वेळ थांबला आहे बिचारा. दुपारपासून काय बोलत पण नाही. आम्ही मस्त किती पण भरपूर टाईमपास केला ॲक्च्युली आम्ही. तरी पण तो विचार खूप कॉपरेटिव्ह आहे, काहीच बोलला नाही. एक म्हणजे असं पण नाही बोलला की लवकर करा, काय करा, काहीच नाही. व्यवस्थित आहे सगळं एकदम. तर आता इकडून जातो. सगळ्यांचेच फोनचे बॅटरी लो झालेत. सगळे पण फोटो काढत आहेत. आणि मग इकडून जातो आता. पुढचा ब्लॉग दाखवता येईल नाही माहीत नाही. तर चला जाऊया तिकडनं. काहीच बडकेश्वर महादेव मंदिरला नाही गेलो आम्ही, कारण अंधार आहे आणि समुद्राच्या मध्ये येतो. तर मग सकाळीच तिकडे जाणार आहे. सकाळी लवकर उठून आम्ही तिकडे जाणार आहे. आणि आम्ही आता इकडे परत आलो आहे द्वारकाधीश मंदिराजवळ. आणि हे आहेत, यांनी आम्हाला सोडलं आहे. थोडं हिंदीमध्ये बोलतो, त्यांना पण कळेल. इन्होंने हमें छोड़ा है, मतलब सुबह ये हम जरा हिंदी कच्ची है रे यार. हाँ, इन्होंने सुबह हमें पिकअप भी किया था. और सुबह मतलब आए तो इनके ऑटो से आए थे. इन्हें ही छोड़ा था. तो उनका नंबर लिया था हम लोगों ने. 1,500 में इन्होंने हमें क्या क्या घुमाया? द्वारका, रुक्मिणी. हाँ, ये 4 घुमाया. और भड़केश्वर महादेव मंदिर भी घुमाने वाले थे. बट अभी वो क्या सीन हो गया कि वहाँ पे पानी नहीं है, मतलब पानी ज़्यादा भर गया होगा, समुद्र के बीच में हो, तो कुछ समझ में नहीं आएगा. इसकी वजह से हम ज़रा फिर ट्राई करते हैं. तो इसकी वजह से वहाँ नहीं है गए. वहाँ सुबह जाने वाले. तो अगर किसी को आना है तो इनका नंबर मेरे पास है. आपका नाम बताइए एक बार. गोविंद नाम है इनका. हाँ, इनका नंबर मैं यहाँ पे डिस्प्ले पे डाल दूँगा, कैप्शन में भी डाल दूँगा. तो आना है तो इनको कांटेक्ट करो, या यहाँ पे आके आपको 5 पॉइंट घुमा दोगे ना बड़केश्वर की. 5 पॉइंट घुमा देंगे 1,500 में. 1,500 है इनका रेट. ओके, थँक्यू गाईज. आता आलो आहे मंदिरात. इकडनं परत एकदा दर्शन घेतो आणि जेवतो आणि मग जातो. चला, बडकेश्वर महादेवाचं मंदिर तुम्हाला दर्शन तुम्हाला मी उद्या देईल. ठीक आहे. तर चला, बाय बाय, गुड नाईट. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज आपल्या जर्नीचा डे 3 आहे. काल आपला बघितला तर तुम्ही कालचा ब्लॉग, म्हणजे आज सिंगलच ब्लॉग असणार आहे. तर काल आपला बडकेश्वर महादेवचं दर्शन राहिलेलं होतं. तर आता तिकडे चाललो आहे. काल जे रिक्षावाले होते त्यानंतर फोन करून बोलवलं आहे. फायनली आलो इकडे बडकेश्वर महादेव मंदिर. कालपासून 2-3 वेळा तुम्हाला सांगितलं असेल आता जायचं आहे, पण राहत होतं. आणि आज फायनली आलो आहे. आणि रात्री येण्यापेक्षा खरंच सकाळी आलं किंवा म्हणजे उजेड असताना आलं ना, ती जाम भारी आहे. दाखवतो तुम्हाला मस्त एकदम इकडे. काहीच मंदिर बघा पाण्याच्या बाजूला आहे पूर्ण. आणि पाणी म्हणजे असं पाऊस वगैरे पडत असेल ना, भरती आलेली असेल तर हे मंदिर पूर्ण असं पाण्याच्या खाली जातं. हे बघा, हे पूर्ण असं पाण्याच्या खाली जातं. म्हणजे किती पाणी येते इकडे विचार करा तुम्ही. तर गाईज, यांना भडकेश्वर महादेव असं का म्हणतात असं माहिती आहे का तुम्हाला? तर आपल्याला कसं वाटतं भडकेश्वर म्हणजे एकदम क्रोधित किंवा रागात असलेले, तर त्या टाईपचे. पण ॲक्च्युली ही जी जागा आहे ना, त्याला भड बोलतात, भड. तर त्या हिशोबाने ते इकडे भडकेश्वर महादेव असं बोलतात, असं मला ते पुजाऱ्यांनी सांगितलं. तर आपण इकडे आलो आहे. तर तुम्हाला मस्त समुद्र वगैरे दाखवतो, थोडेफार फोटोज काढतो. आणि रिक्षावाला आमचा गेला आहे, येईल परत. आम्ही फोन केल्यावरती. तिकडे मागे लाईट हाऊस आहे, व्हिडिओमध्ये दिसतं का? हां, ते बघा, तिकडे मागे लाईट हाऊस आहे. तिकडे पण जातो, बघूया, फोटोज वगैरे काढतो. आणि आजचा आमचा शेवटचा दिवस आहे. खूप छान वाटलं इकडे येऊन, दर्शन वगैरे घेऊन मस्त वाटलं. हे बघा, मगाचपासून काय ना काही येते अंगावर, माझ्याच अंगावर येते. त्यांचे केसं ना एकदम रफ झालेत. ज्या हॉटेलला थांबलो आहे ना आम्ही, तिकडे पाणी येते खारट. म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या ठिकाणी खारटच पाणी येत असेल, कारण समुद्र आहे ना, त्या हिशोबाने आंघोळीचं पाणी वगैरे जे येतं ते खारट पाणी येतं. केस एकदम रफ झालेत. आला तिकडे तर केस धुवायची नाही धुवायची ते तुम्ही विचार करा, कारण भरपूरच रफ होतात केस. तिथे लहान लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज पण आहेत, पण आता बंद आहे. म्हणजे आम्ही लवकर आलो आहे का काही टायमिंग आहे माहीत नाही, पण सध्या तरी सगळं बंदच दिसतं इकडे. ते बघा, इकडून खाली उतरायला आहे रस्ता समुद्रावरती. ते बघा, पण लिहिलं आहे तिकडे की डेंजर आहे.
अंघोळ बिंगोल नाही करायची. तरी एक जण तिकडे गेला आहे, मासे पकडतो का काहीतरी करतो. हा बघा, हे सनसेट पॉईंट आहे. बघूया इकडनं सूर्य कसा दिसेल. आता तर नाही दिसणार, काल यायला पाहिजे होतं, काल लेट झालेलं ना त्याच्यामुळे. तेव्हा तिकडे मंदिर आहे आपला, तिकडे गेलेलो तो. आणि इकडनं असा रस्ता आहे, इकडनं गेलेलो आपण. जस्ट त्याच्या बाजूला हे सनसेट पॉईंट आहे. बघूया कसं दिसतंय. वातावरण एक नंबर झालं आहे, पण काय पण बोला, पावसासारखं वातावरण झालं आहे. बघायला पण छान वाटतं, पण तरी पण गरमच होते. इकडनं सनसेट बघायला मजा आली असते काल आलो असतो तर, पण आता जाऊ दे. सूर्य आहे कुठे, इकडे कुठेतरी होता आहे, पण तो सूर्य म्हणजे प्रॉपर असं वाटतच नाही सूर्य आल्यासारखा. 2-3 दिवस राहतो इकडे, पण वाटत नाही सूर्य आल्यासारखा. आलेलो आहे प्लॅटफॉर्मवरती आणि आता आमची ट्रेन जाणार आहे. 11:40ची ट्रेन आहे इकडनं, म्हणजे द्वारकावरून दादरला जायला 11:40ची ट्रेन आहे. ती सकाळी पोचते 4-4:30च्या आसपास काहीतरी पोचते. कितीला पोचते ते मी तुम्हाला अपडेट करेन, सांगेल. आणि आमचा आता मोस्टली खर्च काय झाला नाही. सकाळी आम्ही इकडे गेलेलो बडकेश्वर महादेव मंदिरात. तिकडे येऊन जाऊन आमचे किती झालेले 200 रुपये घेतले, जायचे 100 यायचे 100. आणि प्लस आम्हाला हॉटेलवरनं त्यांनी इकडे ड्रॉप केलं, तर त्याचे 100 रुपये झाले. 300 रुपये आज खर्च झाला. बाकी नाश्ता वगैरे आम्ही केला असेल, 100 रुपयाच्या आसपास नाश्ता केला असेल आणि निघालो तसा. बाकी आता ट्रेनमध्ये बघू काय खायचं, थोडंफार काय खायला. गरम बघा कसलं होतं बेकार, जाम गरमी. कालपासून व्यवस्थित होतं, पण आज जाम गरमी, ऊन पण बेकार आलं आहे. सारे का आपला खर्च किती झाला म्हणजे असा रूमचे टोटल दोन्ही पकडून सोमनाथ आणि द्वारका पकडून 1200 पडते एकाला. 1200 रुपये पडते. तुम्ही 5 जणांचा ग्रुप बनवतो. त्याला गरमी झाली तर एसी रूमसाठी, जर नॉन एसी हवं असेल तर कोणत्या पण धर्मशाळेमध्ये 400 किंवा 600-700 मध्ये होऊन जातं. हे सध्या सीझन नाही, मग सीझन असेल तेव्हा अजून वाढेल का? सीझन असेल तर वाढेल, प्री बुकिंग करायची. प्री बुकिंग करायला लागेल ना. तुम्हाला आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो ना, तिकडचा जर कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर तुम्हाला मी मेन्शन करून जाईल, तिकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. आणि खायचा खर्च आपला खायचा खर्च आपल्यावर आहे, आपण किती खातो त्याच्यावर. दिवसाला 400 रुपयाच्या आसपास पर पर्सन. तुम्हाला जास्त जेवणाचं खायचं वगैरे. तर जास्त खा, कमी खायचं तर कमी खा. 400 रुपयाच्या आसपास म्हणजे दिवसाला खर्च होतो. आणि हॉटेलचा दोन्ही दिवसा म्हणजे सोमनाथ आणि इकडचा मिळून किती झाले आमचे 1200 रुपये पर पर्सन झाले. 5 जणांचा ग्रुप आहे आमचा. अनिकेत नाही आला, त्याला बरं नव्हतं म्हणून. आणि त्याच्यानंतर तिकडे आपल्याला रिक्षाला किती लागले, 400 रुपये लागले. 400 रुपये लागले. हां. ते पर पर्सन 400 पकडले. पर पर्सन 400, 1,500 रुपये दिलेले, 400 रुपये पकडा. जो टोटल खर्च आहे ना, तो मी तुम्हाला मेन्शन करतो आता व्हिडिओच्या एंडिंगला. आणि जे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहेत ना, ते पण दाखवतो. दोन्ही दिवसाला दाखवतो. पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोमनाथचा भेटला असेल, या व्हिडिओमध्ये सोमनाथ आणि द्वारका दोन्ही पण दाखवतो. आता ट्रेन येईल आमची, तर ट्रेन पकडतो पटकन. आणि हा ब्लॉग इथे एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वीरा माते की जय.